आज मला बोलावलं गेलं ते कारण म्हणजे जे आपले श्री गणेशजी बाप्पा त्यांच्या दर्शनासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांचं मी दर्शन घेऊन त्यांचे वंदन करून स्टेजवरती जे प्रमुख पाहुणे त्याचप्रकारे गावकरी पूर्ण मंडळी सर्वांना मी माझा नमस्कार करतो आणि मला या स्टेजवरती तुम्ही बसवला, माझा सत्कार केला, त्यासाठी मी तुमचा आभार व्यक्त करतो. कारण मला असं वाटतंय की इथं येऊन बोलायचं नाही, टाइम वेस्ट करायचं नाही असं वाटतंय. पण जेव्हा जेव्हा आमचे गुरु गिरी सर बोलतात मलाच वाटतंय की मी पण काहीतरी बोलायचं. त्यांनी सुरुवात करतात आणि लास्ट म्हणजे मग संपवायचं काम मी करतोय. मला माहिती नाही की माझ्या बाजूला आपले गुरव सर आहेत. गुरव सरांचं आणि आमचं नातं पण खूप छान आहे, कारण की माझा मुलगा पण सराकडे जातोय, काहीतरी संस्कार वगैरे घेऊन येतोय त्यांच्याकडून. मला काहीतरी विचित्रच करतोय की म्हणजे असं येऊन देवाची एकदम पूजा करतोय. म्हणजे माझा लहान मुलगा करत नाही, मी पण तेवढं जास्त करत नाही, पण तो येतोय सकाळचं जाऊन फुले तोडून आणतो, सगळं आणतोय. तर म्हणतोय असं का म्हणतोय, तर ते त्यांच्या घरी असं करतात, मी पण करतोय. तर काही संस्कार घेऊन येतात त्यांच्याकडून. आणि जेव्हा जेव्हा जे आपले हे गुरु आहेत त्यांचं आपण काहीतरी भाषण वगैरे ऐकतोय तेव्हा आपल्यालाही वाटतंय की बाबा काहीतरी आपल्यामध्ये पण ते गुण आहेत, पण आपण बाहेर काढत नाही. बरेच जण आहेत इथं आपले शेतकरी, त्यांना मनामध्ये भरपूर आहे, बाहेर सांगतात भरपूर, पण समोर यायला घाबरतात आणि त्यांना त्या घाबरल्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. आणि आमचं हे समाज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समाज कसा आहे की एकटा पुढे गेला तर दुसरा त्याला ओढायचा प्रयत्न करतो. आणि ही चाल आत्तापासून नाही आहे, पूर्वी देवापासून पण चाललेली आहे. आपले जे 4 भावंड होती, संत ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांना कोणी सपोर्ट नव्हता. आई वडील लवकर सोडून गेले आणि त्याच्यानंतर ती 4 पाप होती. त्यांना गावामध्ये सर्व काही भरपूर हे करायचे की त्याला म्हणजे वाळीत टाकल्यासारखं टाकलेलं होतं. पण त्यांनी धीर नाही सोडला. त्यांचीच एक बहीण होती जी माता आपली मुक्ताबाई म्हणून, त्यांनीच पुढचा त्यांचा सांभाळ केला आणि बहिणीची सुद्धा जाणीव न देता आईची त्यांना जाणीव दिली, आईप्रमाणे त्यांना बाळगली. आणि त्याच्यामध्येच एक ज्ञानाचा ज्ञानी झाला, तो म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. तर त्याची चर्चा सुरू झाली, संत ज्ञानेश्वर महाराजांची चर्चा सुरू झाली की हा एक देवाचंच एक रूप आहे म्हणून. तर गावकऱ्यांना पण तो तिरस्कार वाटू लागला. गावकरी खूप तिरस्काराने चांगदेव यांच्याकडे गेले, ज्यांनी सिद्धी प्राप्त केली होती. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटले हा कोण आहे, मला पण बघायचा आहे, उद्याच त्याला बोलवा आणि मी त्याला बघायचं आहे, आणि हा कोण माझ्यापेक्षा किती मोठा आहे मला पाहायचंच आहे. तर 4 भाऊबंड कुठं बसली होती, तर एका भिंतीवरती बसली होती आणि त्यांना आमंत्रण आले की साक्षात चांगदेव तुम्हाला बोलवत आहेत. तर बाकीच्यांनी म्हटले ज्ञाना आता आपण कसं जायचं. तर ज्ञाना म्हटले काही नाही, देवावरती आपली भक्ती आहे आणि देवाला आपण प्रभूला आपण मानतोय, आपण जाऊ. ती भिंतच उठून गगनातून जायला लागली आणि चांगदेव आणि ती गावची लोक पाहत राहिली. आणि तेव्हा त्यांना समजलं की बाबा याच्यामध्ये ही देव आहे आणि हाच एक देव माणूस म्हणून आहे. आणि त्यांनी संत ज्ञानेश्वरी ही लिहिली, खूप सुंदर आहे. शेवटी त्यांनी समाधी पण घेतली. तरी सांगायचा उद्देश काय आहे की कुणालाही कमी लेखू नका. आपल्या माणसांमध्ये असं आहे की आपली माणसं ही एकत्रित कधीच येत नाही. दुसरं एक उदाहरण आहे, प्रभू विष्णूजी आणि लक्ष्मी माता बसली असता लक्ष्मी माता काय म्हणते की प्रभू पैसे नाही तर याच्यामध्ये दुनियामध्ये काहीही नाही आहे, सगळं काही पैसा. पैशाचं दुसरं नाव काय आहे, लक्ष्मी. पैसे नाही तर काहीच नाही आहे. प्रभू हसत म्हटले, विष्णूजी काय म्हणतात, हसत म्हणतात, तुला तसं वाटतंय माते म्हणजे तिला तसं वाटतंय. कुणाला म्हणतात, हे लक्ष्मी मातेला म्हणतात की सगळं काही पैसाच आहे असं वाटते. मग चला आपण एक प्रयत्न करू, बघू आपण एक उदाहरण बघू. तर वरून पैसा फेकला जातो, पाहिजे तेवढा पैसा धन फेकतात. खालून एक
काय घालून एक एक म्हणजे वारलेलं एक प्रेत घेऊन जात होते आणि पैसा पडल्यानंतर सर्वजण पळून त्या प्रेताला सोडून सर्वजण पळून ते पैसा गोळा करले. तर लक्ष्मी माता म्हणते, स्वामी बघा अवस्था बघा की सर्वांनी जाऊन ते पैसे उचलले, प्रेताला सोडलं. मग विष्णूजी म्हणतात, सर्वांनी पैसे उचलले पण त्या प्रेतानं उचललं नाही. पैशाची किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण जिवंत आहे. मरल्यानंतर आपल्याला पैसे कामी येणार नाही, जागा कामी येणार नाही, हे बंगले कामी येणार नाहीत, गाड्या कामी येणार नाहीत. फक्त एक काय आहे? माणुसकी. जे काही केलेलं आहे तेच लास्ट पर्यंत राहणार. याच गावामध्ये एक सिंधुताई सकपाळून आलेली होती आणि ती बऱ्याच वेळा इथे येऊन गेली, पण आज तिचं नाव भरपूर काही आहे. भरपूर मुलांना घडवली, स्मशानमध्ये आपल्या मुलाला बाळगले, स्मशानमध्ये झोपली, ती एकटी झोपली. संघर्ष. आणि तिनेच काय सांगितली, जर महाराष्ट्रात जर नाव कमवायचं असेल तर मरावं लागतं. पण कर्नाटकच्या एका पुस्तकामध्ये माझा एक धडाही काय करले त्यांनी त्या पुस्तकमध्ये छापले. अशा प्रकारे आपलं हे जे मराठी लोक आहेत यांना मला एक एवढंच सांगायचं आहे की एक दुसऱ्याचे पाय ओढत बसू नका. आताच एक सत्कार झाला एक मुलीचा, सर्वांना वाटलं चांगलं वाटलं, पण बाजूच्या लोकांनीही जर सपोर्ट देत राहिले त्या मुलांना, जाऊ दे बाबा, माझ्या घराच्या बाजूची मुलगी आहे ना, गेली काही होत नाही, माझ्या घराचा बाजूचा मुलगा आहे ना, जाऊ देत, आमच्या गावचं नाव उज्ज्वल होईल. आणि प्रत्येकाने जर गावच्यासाठी विचार केला कुठंच काही कमी पडू शकत नाही आपल्याला. आणि मेन म्हटलं तर गावची एकी ठेवायची. गावच्या एकीमध्ये तुमच्या आपण येऊन इंटरफेअर कधी करणार नाही. आणि जेव्हा गावचे आम्ही दोन तुकडे करायचा जर विचार केला तर तेव्हाच म्हणायचं, गोविंद पाटील माझ्या गावाच्या बाहेर थांब. तुला जर एकी करायची असेल या एकत्र राहायचं असेल, सर्वांना गुण्यागोविंदाने बघायचं असेल तर